च्या दिशेने एका बाजूला जर पाहिलं तर टीम आहे खराडे आणि दुसऱ्या बाजूला वाकोडे टीम. एका बाजूला रेड आर्मी दुसऱ्या बाजूला ब्ल्यू आर्मी आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पाठीमागे सागर थोरात यांच्याकडून चुकी झालेली पाहायला मिळाली आणि त्याचं रूपांतर 4 धावेमध्ये. सागर देखील स्वतःवर थोडासा नाराज पाहायला मिळाला. हरकत नाही, क्रिकेटमध्ये अशा घटना होऊ शकतात कारण थोडंसं प्रेशर आहे. दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण मॅच आहे. बक्षीस फेरीमध्ये दाखल या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो सरळ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. त्यामुळे दोन्ही संघावरती अतिरिक्त प्रेशर आहे आणि तोच प्रेशर क्षेत्ररक्षकांच्या वरती देखील आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवरती ओम. यावेळी काय होतंय, काय बिघडतंय? विनोद माने त्या ठिकाणी आहे. चांगला प्रयत्न झालेला पाहायला मिळाला. विनोद माने अतिशय लढवया खेळाडू आहे, जिद्दी खेळाडू आहे, वाकोडे गावचा सुपुत्र आहे. दरम्यान या ठिकाणी अमित पाटील योद्धा 11 पनुमरे वारवून संघाचा एक प्रमुख योद्धा अमित पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर पाहिलं तर दानाजी पाटील भाऊ सिव्हिल इंजिनियर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वराज्य 11 वाकुर्डे बुद्रुक या टीमच्या माध्यमातून 32 क्रिकेट असोसिएशनमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. चांगला बॉल अप्रतिम बॉल वाईड शिवारकर. काय चेंडू रिलीज करतोय, चेंडू टाकतोय की आगीशे रखरखते निखारे. जसं या ठिकाणी ऊन तापतंय ना, सूर्य देवता तापतीये, त्या पद्धतीने हे मैदान देखील तापत असताना पाहायला मिळते आणि हे मैदान तापवण्याचं काम हे रेड आर्मी करत असताना पाहायला मिळतात. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये होत असताना ओम याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळी इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये स्टँड होत असताना विनोद आहे, मलिंग आहे, कोणती चुकी करणार नाही मलिंगा, कारण मलिंगाला ना जिद्दी खेळाडू म्हणून ओळखलं जातं आणि अप्रतिम सेल त्यांनी पकडलेला पाहायला मिळाला. एक चांगला बॅट्समन या ठिकाणी बाद झालेला आहे खराळे या टीमचा. नरेश न्यू बॅटर मैदानामध्ये जात आहे, अर्थातच गणेश भाऊ उत्कृष्ट बॅट्समन आहेत, उत्कृष्ट बॉलर देखील आहेत. मगाच्या मॅच मध्ये त्यांनी दाखवून दिलं. गणेश भाऊ यांनी अतिशय चांगले खेळाडू आहेत. शिवसंघर्ष स्पोर्ट्स खराळे. खराळे टीम जर पाहिलं तर अतिशय चांगलं प्रदर्शन या टीमचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. परंतु जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये स्वराज्य स्पोर्ट्सने आपल्याला इम्प्रेस केलेलं पाहायला मिळालंय. हाफ ट्रॅकर वेग पाहायला मिळाला, अतिरिक्त वेग, पंचांचा इशारा, इट्स वाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे व्हाईट बॉलनी 10. 10 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय सुंदर ही क्रिकेटची स्पर्धा, 2 दिवसीय क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावरती रंगलेला पाहायला मिळते. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा आम्ही स्वागत करतो. अनेक लिजंड खेळाडू, अनेक स्टार कास्ट खेळाडू या स्पर्धेसाठी भेट देतात. अप्रतिम बॉल स्विंग अँड मिस. काय चेंडू रिलीज केलेलं पाहायला मिळाले. अतिशय सुंदर चेंडू पहिल्या षटकात समाप्ती झालेली पाहायला मिळाली. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोचली 10 वरती 1. चला दुसरं षटक लगेच घेऊन या. तो चौकार वाचला असता तर आय थिंक 7 धावसंख्या झालेली असते, पण क्रिकेट हा खेळ जर तरचा नाहीये. दरम्यान संदीप भाऊ अप्रतिम गोलंदाजी तुम्ही केलेली पाहायला मिळाली. अतिशय सुंदर गोलंदाजी. नक्कीच अनुभव जर पाहिला तर त्यांनी पणाला लावला. 6 चेंडूमध्ये 10 धावा हव्या असताना तो सामना त्यांनी डिफेंड केला. खूप छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या षटकामध्ये वाकेश्वर बुद्रुक टीमच्या माध्यमातून. दुसरं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅक वरती महाराष्ट्र पोलीस आपल्या टीमचा मान, अभिमान आणि सन्मान. 32व्या क्रिकेट असोसिएशनचा एक खंदा समर्थक ज्याच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा उभी केली आहे, अमोल माने. केली मॅच अप्रतिम त्यांनी जिंकून दिलेली पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट मारा करेल, रफ्तार का राज आहे. लोअर फुल टॉस आणि अक्षरशः तुटून पडलेला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार. ओमकार यांनी अप्रतिम षटकार
खेचलेला पाहायला मिळाला. यावेळी बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर केलेला पाहायला मिळाला. काय यावेळी जर पाहिलं ना अमोल थोडासा लाईन भटकलेला पाहायला, म्हणजे त्याची नॅचरल लाईन जर पाहिली ना तर गुडलेन स्पॉट आउटसाईड ऑफ स्टंप, त्याचा टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स घेणारे चेंडू बॅट्समनला अनेक वेळा बीट करतात. ही खासियत आहे अमोलची. त्यावेळी थोडासा टप्पा चुकला. यावेळी देखील खोलवडपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खोलामध्ये टाकलेले चेंडू जाग्यावरती ब्लॉक करण्याचं काम अमोल माने याने केलेलं पाहायला मिळालं. एकच सिंगल या चेंडूवरती आलेली आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा चेंडू स्लॉटमध्ये येतात आणि बाउंड्री लाईन जेव्हा जवळ असते ना तेव्हा अनेक वेळा वेगवान गोलंदाजीच्या वरती मोठे स्ट्रोक नक्कीच एक्झिक्यूट होत असताना पाहायला मिळतात, कारण ॲलिमेशन देखील मिळतं. परंतु योग्य अचूक टप्पा असेल, योग्य गती असेल तर तुम्ही गतीने देखील बीट करू शकता. त्यासाठी जर पाहिलं तर तुम्हाला योग्य दिशा असणं गरजेचं आहे, कारण दिशा नसेल तर अनेक वेळा ॲक्सिडेंट होतात, नियंत्रण नसेल तर अनेक वेळा ॲक्सिडेंट होतात. यावेळी समोरच्या दिशेने अप्रतिम सेल. यावेळी सागर थोरात कोणतीही चुकी करणार नाही, कारण चुका करतो तो माणूस आणि सुधारतो तो देव माणूस. यावेळी जर पाठीमागे अजय माने सांगतायत की कशी गोलंदाजी टाकायची आहे, कसे चेंडू रिलीज करायचे आहेत, कारण अजय माने यांच्या तालमीमध्ये तयार झालेला तो पट्टा आहे अमोल माने. पाठीमागे एस्टँडच्या पाठीमागे पहा अजय माने, ब्लॅक डायमंड आहे, ब्लॅक कोब्रा आहे आणि अमित पाटील देखील या ठिकाणी ते पाहताय स्पर्धा, हसतोय, फक्त दातच दिसत आहेत. आमच्या पॅनलचा तो पंच आहे, जीवलग मित्र आहे क्रिकेटच्या माध्यमातून. 32 तालुक्याने ना आयुष्यभर पुरतील असे मित्र दिलेले आहेत. वारणेतील हे वाघ आणि आमच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती एक्सप्रेस अमोल माने. यावेळी ओव्हर पिच बॉल इनसाइड आउट, लगातारची दुसरी विकेट. पहिल्यांदा लॉंग ऑन रिझन, दुसऱ्यांदा लॉंग ऑफ रिझन. परंतु सागर थोरात सांगतायत की ही तुझी लाईन नाही आहे मित्रा. तुझी लाईन कोणती आहे? आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा, तदनंतर उसळी घेणारा चेंडू. परंतु यावेळी नशिबाची साथ मिळत असताना अमोल याला पाहायला मिळाले. झेल अप्रतिम होतोय बाउंड्री लाईनवर. लगातारच्या 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती अमोल माने आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय संदेश. कोणता संदेश घेऊन आलाय पाहूया, कारण नक्कीच तो चांगला संदेश घेऊन येणार. हा खेळाडू देखील कमी नाहीये. पहिले चेंडूवरती षटकार माने क्षमता याच्यामध्ये आहे. नाव आहे संदेश. कोणता संदेश घेऊन आलाय पाहूया. हॅट्रिक बॉल अमोल माने. स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी या टीमच्या माध्यमातून वाकिशोर चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 18. अतिशय चांगले षटक हाताळलेलं पाहायला मिळालं. अमोल याच्या माध्यमातून फक्त 8 धावा खर्च केल्या. 2 महत्त्वपूर्ण घडी देखील त्यांनी बाद केलेले पाहायला मिळालं. अजून एक एक्सप्रेस मैदानामध्ये आलेली पाहायला मिळते. अर्थातच विनोद माने वाघोडे एक्सप्रेस. वाघोड्याचा मलिंगा समोर आहे गणेश. वाघोडे गावामध्ये नक्कीच तोफखाने तयार होत आहेत. म्हणजे पाकिस्तानमध्ये गोलंदाजाचा भरणा आहे, तसंच वाकोडे गावामध्ये देखील गोलंदाजाची खान असलेले हे गाव आपल्याला पाहायला मिळते. आणि क्रिकेटची पंढरी जरी म्हटलं तरी कमी पडणार नाही.
कारण खूप खेळाडू घडत आहेत. ओम सारखे खेळाडू आहेत, रोहन सारखे खेळाडू आहेत, विनोद सारखे खेळाडू आहेत, करण आहे, अर्जुन आहे, अमोल आहे. एक ना एक हजार खेळाडू. त्यामध्ये निलेश जर पाहिलं तर गावाकडून येतो. त्याचबरोबर अजित नायकवडे, सागर थोरात, त्याचबरोबर दीपक कांबळे, खूप खेळाडू या ठिकाणी तयार होत आहेत. अभिसारखे खेळाडू आहेत, खूप खेळाडू या गावामध्ये तयार होत आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा ओपन क्रिकेट जरी खेळला तरी तुम्ही एका गावाचे सर्व खेळाडू एकत्र येऊन जेव्हा खेळशील ना तेव्हा नक्कीच तुमची टीम वरचढ ठरू शकते. अशी ही गाव आहे आणि गावामध्ये जवळजवळ 7-8 या ठिकाणी संघ तयार झालेले आहेत. अतिशय चांगली गोष्ट आहे. टेनिस क्रिकेटसाठी खूप चांगले दिवस आलेले आहेत. दरम्यान जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवरती भन्नाट वेगाने वाकोड एक्सप्रेस प्रवास करत असताना पाहायला मिळतीये. यावेळी जर पाहिलं तर शॉर्ट फसलाय. सागर भाऊ आहे, अप्रतिम झेल पकडलेला पाहायला मिळाला सागर भाऊ यांच्या माध्यमातून, युवराज भाऊ यांच्या माध्यमातून. कव्हर सीझनमध्ये झेल पकडला. हा झेल नक्कीच संध्याकाळी यूट्यूब वाहिनीवरती झळकताना पाहायला मिळेल. स्टेटसला नक्कीच लावणार. सागर भाऊ सांगतात की नक्कीच ही रील्स झळकणार आहे. नक्कीच नोकरी धंदा सांभाळून आज जर पाहिलं तर खूप मेहनत घेतात युवराज भाऊ आणि आयोजनामध्ये देखील खूप त्यांनी मेहनत केलेली. धावसंख्या जाऊन बसलेली आहे 20. वैभव एक वैभवशाली स्ट्रोक दाखवणार का? कारण अतिशय जबरदस्त फलंदाज आहे वैभव खराळे या टीमचा. मेडल ऑर्डर मधील एक महत्त्वपूर्ण खेळाडू. परंतु यावेळी देखील जर पाहिलं तर समोरच्या दिशेने चेंडू लॉफ्ट केलेला पाहायला मिळाला. बॅक टू दी बॉलर हा स्ट्रोक सजवला. एकच धाव या चेंडूवरती ऍड झालेले पाहायला मिळाले. शेवटचा हाणामारील षटक आहे, स्लॉकचं षटक आहे आणि स्लॉकच्या षटकामध्ये अतिशय जबरदस्त कंजूस आणि भेदक मारा पाहायला मिळाला. वाकुड्याचा मलिंगा विनोद माने अप्रतिम गोलंदाजी. यावेळी बॅटीची कडा पाठीमागे गुरुकडून झेल ड्रॉप झालेला आपल्याला पाहायला मिळाला. शेर बूढ़ा हो गया है. वय वर्ष आहे विकेटच्या पाठीमागे आहेत ना अजय माने सर, वय वर्ष जवळजवळ 44 आहे. परंतु तरुणाला लाजवेल असा फिटनेस त्यांनी मेंटेन केलाय. वय वर्ष 44 वर्षाचा तरुण यष्टांच्या पाठीमागे विकेट किपिंग करतोय. आणि बबलू पाटील देखील हसतायत, त्यांचे जवळचे मित्र आहेत. हा चेंडू आत्ता अडवलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यांच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडलेले आहेत. पहिल्यांदा जर पाहिलं तर वाकुडे गावामध्ये सिनियर खेळाडू अजय माने होते, त्याचबरोबर राजेंद्र कुंभार भाऊ, त्याचबरोबर राजेंद्र सुतार आणि जर पाहिलं तर अजून भरपूर खेळाडू या टीम मध्ये. अर्जुन कांबळे सर होते, नाना साळुंके सर होते, अजून काही सिनियर खेळाडू होते. आणि त्यांच्याच पाऊलावरती पाऊल ठेवून अजय माने क्रिकेट खेळायला लागले आणि त्यांनी असे खेळाडू घडवलेले आहेत. अतिशय चांगली गोष्ट. फक्त एक धाव या चेंडूवरती ऍड झालेली पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवरती अतिशय चतुराई दाखवलेली पाहायला मिळाली. ओम याच्या माध्यमातून गडी बाद झालेला पाहायला मिळाला. 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 23. जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस घ्यायचा. महत्वपूर्ण मॅचचा टॉस 32रा स्पोर्ट्स असोसिएशनचे फाउंडर मेंबर आणि आपल्या असोसिएशनचे उपाध्यक्ष, ज्यांनी जर पाहिलं तर हे असोसिएशन उभारण्यामध्ये खूप मेहनत केली, खूप सहकार्य केले, प्रमुख सल्लागार
11 मानेवाडी वाखोडे बुद्रुक जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. हे आव्हान पेलण्यासाठी 2 सलामीवीर मैदानावर पाहायला मिळते. एका बाजूला ओम, दुसऱ्या बाजूला सागर थोरात आणि पहिलं षटक घेऊन देखील ओमकारच पाहायला मिळते. ओम विपक्ष ओम बॅटल रंगलेला आपल्याला पाहायला मिळेल. येस, मांगले गावचा हा सुपुत्र आहे ओमकार, बरोबर ना? मी त्याच्या गोलंदाजीवरच मगाशी ओळखलं, ॲक्शनवरनच ओळखलं. जबरदस्त गोलंदाज आहे, खूप छान आहे. कारण विजय पावले यांच्या संघामध्ये त्याला मी भरपूर वेळा खेळत असताना पाहिलं आहे. खराळे टीमचा तो सुपुत्र आहे. विजय पावले यांच्यासोबत अनेक वर्षे खेळत असताना पाहायला मिळते. पहिला चेंडू घेऊन ओम, पहिला बॉल समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. गणेश भाऊ पाठीमागे आहेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या चेंडूत एक सिंगल घेऊन संघाचा श्रीगणेश केलेला पाहायला मिळाला ओम याच्या माध्यमातून. आता जर पाहिलं तर स्ट्राईकला एक लिजंड खेळाडू आहे, वाकुडे गावचा एक अनुभवी खेळाडू, नाव आहे अर्थातच सागर थोरात. बॅक ऑफ द हँड, बॅक ऑफ द हँड, पंचांचा इशारा. इट्स व्हाईट बॉल. चेंडू जर पाहिलं तर जास्त बाहेर होता बॅट्समनच्या स्लॉट पासून, त्याच्या रीच पासून भरपूर बाहेर होता. त्यामुळे पंच रियाज शेख सरांनी हा व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. येस, व्हाईट बॉलची त्यांनी नक्कीच विचारणा केली, हरकत नाही. तो ॲक्च्युली मांगल्याचाच आहे. आता बबलू यांनी सांगितलं तो मांगल्याचाच आहे, परंतु त्याला आपण रिप्लेस केलेला आहे खराडी या टीममध्ये, म्हणजे त्याला चान्स मिळावा या उद्देशाने. खूप छान काम आहे बत्तीसराव असोसिएशनचं. यावेळी जर पाहिलं तर शॉट फसलाय, बॅट्समन बाद. ओमकार संघाचा श्री गणेशा करत असताना पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता, चेंडूला अतिरिक्त वेग होता आणि वेगाने बीट केलेलं पाहायला मिळालं. सागर थोरात सारखा मातब्बर खेळाडू तंबूच्या आश्रयाला परत जात असताना पाहायला मिळाला. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या जाऊन पोचली ती फक्त 2 वरती 1. कहाणी मिटवीस जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. तरी देखील घाम फोडणारा संघ आहे खराळे संघ. ग्रामीण भागातून सह्याद्रीच्या कडी कपारीतून हे योद्धे या ठिकाणी नवी मुंबईत नोकरी कामाधंदा निमित्त आलेले आहेत आणि हे योद्धे आज जर पाहिलं तर संपूर्ण मैदान गाजवत आहेत आणि हे मैदान उपलब्ध करून दिलेले आहे. अर्थातच आमचे जिवलग मित्र बबलू पाटील असतील, सचिन भाऊ चव्हाण असतील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, त्यांनी हे व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. लढण्याचं हे जर पाहिलं तर हे मैदान त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. यावेळी चांगला बॉल, खोलवडपाचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलेलं पाहायला मिळालं ओम याच्या माध्यमातून. आज जर पाहिलं तर विजय पावले मांगले गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून असे खेळाडू घडत आहेत. मांगले गावामध्ये जर पाहिलं ना तर गोलंदाजाचा भरणा आहे आणि आज जर पाहिलं तर विजय पावले सारखा खेळाडू आज संपूर्ण भारतामध्ये सर्वोच्च बोली लागते त्या खेळाडूवरती आणि तो खेळाडू आपल्या असोसिएशनचा मेंबर आहे. यावेळी समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. गणेश पाठीमागे आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फक्त एकच सिंगल आलेली आहे आणि विजय पावले यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर आपल्याच मातीतून, आपल्या वारणेच्या लाल मातीतून हा योद्धा तयार झाला आणि आज जर पाहिलं तर 7 समुद्रापार संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतातील टेनिस खेळाडूंच्या हृदयावरती अक्षरशः राज करतोय. कोहिनूर हिरा आहे. बॅक ऑफ द हँड, बॅक ऑफ द हँड आणि काय चेंडू रिलीज करतोय. खूप छान, खूप छान, अतिशय सुंदर. पहावा आणि पाहतच राहावा असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. उंच कुरा खेळाडू उंचीचा पुरेपूर फायदा उचलतोय आणि गोलंदाजी जर पाहिलं ना आपला सिनियर खेळाडू आहे. आपला सिनियर खेळाडू जेव्हा चांगलं स्टेजला क्रिकेट खेळतो तेव्हा असे खेळाडू तयार होत आहेत. यावेळी अतिरिक्त वेग पाहायला मिळाला. थोडीशी मिसफिडिंग. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि बघता बघता वाकुड्याच्या चपळ चित्त्यांनी 2 धावा दिवसा ढवळ्या चोरल्या. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 6 वरती 1 गडी देखील त्यांनी बाद केलेला आपल्याला पाहायला मिळाला. आता चेंडू शिल्लक आहेत ते 12 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता असताना अजून ओम मैदानामध्ये आहे. यंगस्टर खेळाडू आहे. अंडर 17 लेदर क्रिकेटचा हा कॅप्टन आहे आणि वाकोडे गावचा मान, अभिमान आणि सन्मान नक्कीच राखणार आहे. येणाऱ्या काळामध्ये वाकोडे गावचं नाव 7 समुद्रापार नेणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आमच्या 32 तालुक्याचं नाव हा खेळाडू नक्कीच 7 समुद्रापार नेईल.
गोलंदाज ट्रॅकवरती एक सिनियर खेळाडू आहेत गणेश. 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. यावेळी चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल होत असताना चेंडू पॉइंट रिजन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा घेतलेली आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्रिकेट सुरू आहे मैदानामध्ये. सेन्सिबल क्रिकेट म्हणता येईल, कारण ज्या क्रिकेटची आवश्यकता आहे असंच या ठिकाणी क्रिकेट खेळलं जाता येईल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय अर्थातच वाकेश्वर चषक 2026. यावेळी देखील जर पाहिलं तर खोलवर डब्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रिजनमध्ये चेंडू अडवला जातोय, परंतु तोपर्यंत एक सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळते. आता स्ट्राईकवरती जर पाहिलं तर वाकुड्याचा मलिंगा, वाकुड एक्सप्रेस विनोद माने आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराज्याचं तख्त राखण्यासाठी हे 2 वीर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट, परंतु गणेश यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अतिशय चांगली गोलंदाजी अनुभव आहे. अनुभव पणाला लावत असताना गणेश पाहायला मिळत आहेत. आपल्या भात्यातील आहे ना ते स्टॉकचे चेंडू बाहेर काढतायत, कारण दोन्ही संघासाठी डू ऑर डायची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो सरळ बक्षीस पात्र फेरीमध्ये धडक मारेल, कारण प्रत्येकाचं स्वप्न आहे या चमचमत्या ट्रॉफ्या, आणि चमचमत्या ट्रॉफ्या कोण घेऊन जाणार थोड्याच वेळामध्ये मित्रांनो आपल्याला समजेल. यावेळी देखील जर पाहिलं तर जागेवरच बॅट्सविंग झालेली पाहायला मिळाली. थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाला. कोणतीही धाव या चेंडूवरती आलेली नाही. अप्रतिम षटक हाताळत असताना पाहायला मिळतोय. सामना जर पाहिलं तर रोमहर्षक स्थितीमध्ये जात असताना पाहायला मिळते. खराडे टीम देखील कमी नाहीये. लो स्कोरिंग मॅच देखील अनेक वेळा हाय होल्डेज होते, आणि पहिले षटक अप्रतिम हाताळलं ओमकार याने. तदनंतर पाहिलं तर गणेश देखील अप्रतिम षटक हाताळत आहेत. यावेळी देखील समोरच्या दिशेने हाताला चटका देऊन चेंडू निघून जातोय. सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. ज्या चौकाराची आवश्यकता होती ना तोच चौकार या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोचली 14. 7 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. अजून मॅच ऑन आहे. गेली मॅच जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना ती मॅच डिफेंड केलेली होती संदीप यांनी. यावेळी बॅटी हलकीशी कडा पाठीमागे चेंडू लॉंग स्टॉप रिजनमध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. या चेंडूवरती फक्त एकच सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळाली. आता चेंडू शिल्लक आहेत ते 6 चेंडूमध्ये 9. चला सामना स्पीडअप घ्या. 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 9 धावा, 9 धावा 6 चेंडू. विनोद याच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे, कारण तुम्हाला जर बक्षीस पात्र फेरीमधील सामना खेळायचा असेल ना तर हा सामना जिंकावाच लागेल. जो लॉस होईल त्याचा प्रवास याच ठिकाणी थांबेल. जो जिंकेल तो नक्कीच त्याचा प्रवास अजून सुरू राहील. त्याच्या जर पाहिलं तर पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्याच्या आशा नक्कीच पल्लवित राहतील, कारण जो संघ जिंकेल तो सरळ सेमीफायनल मॅच मध्ये धडक मारेल. महत्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती वैभव समोर आहे तो विनोद माने. पहिला बॉल, चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना अप्रतिम षटकार. यस, अक्रॉस आडव्या बॅटीने थोडासा वाकला झुकला आणि नंतर ठोकला. वाकुड्याच्या मलिंगा याच्या बॅटीतून आलाय षटकार, आणि आपली पकड देखील मजबूत केलेली पाहायला मिळाली. 5 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच. यावेळी देखील अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. चेंडू 1 बाउन्स निघून गेला, आणि यस, स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी हा संघ सरळ सेमीफायनल मॅच मध्ये धडक मारतोय. अभिनंदन संघ. थँक्यू सर, या स्पर्धेसाठी सर तुम्ही भेट दिलीत. तुमचा देखील या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो, आणि तुमच्या चेल्याची या ठिकाणी सेमीफायनल मध्ये धडक मारलेले अभिनंदन. थँक्यू सर. नक्कीच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नक्कीच जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी CMMT पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मान्य श्री राजेंद्र चौलकर साहेब यांनी या स्पर्धेसाठी हजेरी लावली. साहेब तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो.